श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 29 जानेवारीला आहे मौनी अमावस्या. या मौनी अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पितरांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. अमावस्येच्या सर्व तिथींमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्येला विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे संबोधले जाते. या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र नद्यांवर स्नान करतात. आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांची प्रायचित्त करतात. पितरांना तर्पण व पिंडदान करतात. आता ही मौनी अमावस्या 28 जानेवारीला रात्री 7:35 प्रारंभ होईल तर 29 जानेवारीला सायंकाळी 6:05 समाप्त होईल. या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील विशेष महत्त्व आहे. मौनी अमावस्या फक्त पितरांच्या तृप्तीसाठीच नाही तर आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे. मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते. या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते. यंदा मौनी अमावस्येला प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यात अमृत स्नानाचा शुभ योग जुळून येत आहे. या दिवशी स्नान, मौन व्रत आणि दान, पुण्य यांसारखी शुभ कार्ये अत्यंत फलदायी मानली जातात. जीवनात सुख समृद्धी येते असेही मानले जाते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो पण तो आपल्याला कळून येत नाही. आपण एखादं काम करायला घ्या, ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. त्या कामामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं. तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. त्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही. विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही. संतान प्राप्ती होत नाही. अशा अनेक अडचणी, अडथळे, संकटे आपल्या घरामध्ये असतात. आणि आपण एखादं घर बघा, त्या घरामध्ये मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत असते. घरामध्ये पैसा देखील येत असतो तर त्या घरामध्ये पितृदोष नसतो. तेथे पितरांची आणि कुलदेवीची सेवा ही केली जाते. तर आपण देखील या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरातील सर्व समस्या नक्कीच दूर होतील. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. पण दही भाताचा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे. त्या अगोदर आपल्याला घरामध्ये सकाळी काही उपाय व सेवा जरूर करायची आहे. दही भाताचा उपाय तुम्ही अगदी 28 जानेवारीला देखील करू शकता किंवा 29 जानेवारीला संध्याकाळी केला तरी पण चालेल. आता अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा उंबरठ्याजवळ पाणी शिंपडायचं आहे. आता अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात आणि ते रात्रभर आपल्या उंबरठ्याजवळ असतात अशी मान्यता आहे. आणि जर आपण तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व त्यांचा शुभ आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. तर आपण एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे. घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे. शिंपडत असताना आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद तर मिळेलच पण त्यासोबत आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नकारात्मक ऊर्जा देखील दूर होईल. त्यानंतर आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या हळदीने आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अखंड अक्षता देखील अर्पण करायच्या आहे. या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. अगदी आंब्याच्या पानांचं तोरण लावणे शक्य नसेल तर थोडीशी आंब्याची पाने किंवा आंब्याची डहाळी लावली तरी पण चालेल. यामुळे देखील कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. दाराबाहेर मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच आपल्या उंबरठ्याच्या मधोमध आपण स्वस्तिक देखील काढायचं आहे. मग तुम्ही कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकून उंबरठ्याच्या मधोमध स्वस्तिक हे काढू शकता. आता या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. आता हा दही भाताचा उपाय आपण अगदी संध्याकाळी करायचा आहे. जेव्हा आपल्या घरामधील सर्व कामे उरकतील, जेव्हा रात्री झोपायला जातो त्या टाइमला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे. आता अगोदरचा उरलेला शिळा भात असेल तर तो चुकूनही घ्यायचा नाही. यासाठी आपण नवीन सेपरेट भात शिजवायचा आहे. भात हा अळणी भात आपण शिजवायचा आहे.
त्यानंतर आता हा भात थंड झाल्यावरती आपल्याला एखाद्या पत्रवाळीवरती किंवा एखाद्या कागदावरती पुठ्ठ्यावरती काढून घ्यायचा आहे। प्लेटमध्ये देखील काढू शकता, पण आपल्याला हा भात घराबाहेर ठेवायचा आहे। त्यानंतर आपण प्लेट ठेवल्यानंतर आपल्याला परत ती आणता येणार नाही, त्यामुळे एखाद्या पुठ्ठ्यावरती किंवा कागदावरती हा भात काढून घ्यायचा। हा उपाय करत असताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे। भरपूर वेळा आपली लहान मुले असतात आणि ती विचारत असतात, आई तू काय करते? त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवावे। तसेच हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल, पण शक्यतो घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती असतील, मग आजोबा असतील, आजी असेल तर त्यांनी हा उपाय करावा। पण त्यांना जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरी हा उपाय केला तरी पण चालेल। तसेच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा भात आपल्याला अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे, त्यामुळे अंघोळीचं बाथरूम हे अगोदरच आपण कोरडं ठेवायचं आहे। आपण भात ठेवल्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। हा उपाय अमावस्येच्या संध्याकाळी करायचा आहे। तर आता आपण भात पुठ्ठ्यावरती काढल्यानंतर आपल्याला दही घ्यायचं आहे। 2 चमचे दही आपण त्या भातावरती टाकायचं आहे। तसेच आपण हळदी कुंकू देखील आपण त्या भातावरती अर्पण करायचं आहे। आता हा भात आपण दक्षिण दिशेला ठेवायचा आहे। घरामध्ये टेबलवरती थोडा वेळ हा भात आपण दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता, किंवा जर नावं आठवत नसतील तर आपण म्हणायचं आहे ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः। या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे। त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे। आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चूक झाली असेल, घरातील लहान्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील, तुमची कोणतीही सेवा झाली नसेल तर त्याबद्दल आम्हाला माफ करावी, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्कीच करेल, असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचे आहे। तसेच त्यांना मोक्ष प्राप्त हो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना देखील करायची आहे। तसेच तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी, अडथळे, संकटे येत असतील तर त्याबाबत देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना, पितरांना नक्कीच सांगू शकता। भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो आणि त्या कारणाने आपण कितीही मेहनत करा, मेहनतीचे फळ काही मिळत नाही, मुलांची देखील प्रगती होत नाही। अगदी प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल, पण आपण हा उपाय आवर्जून करायचाच आहे। यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। आता हा भात आपण अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे। अंघोळीच्या बाथरूममध्ये अगदी जिथे पाणी जातं तिथे पितरांचा वास असतो असे म्हणतात, तर तिथे आपण भात ठेवू शकता, किंवा अगदी बाथरूममध्ये खिडकीमध्ये जरी हा भात ठेवला तरी पण चालेल। आता हा भात ठेवल्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। बाथरूमचा दरवाजा बंद करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण झोपी जायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे, तो भात उचलायचा आहे, घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे, घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जायचं आहे आणि एखाद्या रिकाम्या जागी हा भात ठेवायचा आहे। आता हा भात ठेवल्यानंतर एखादा कुत्रा किंवा कावळा, एखादा पक्षी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण तिथे भात ठेवायचा आहे। आता भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून पाहायचं नाही की हा भात कोणी खाल्लाय का। तसेच भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आणि भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही। आता शक्यतो तरी तुम्ही सकाळीच हा भात ठेवण्यासाठी जावे, की जेणेकरून आपल्याला मध्ये कोणीही रोखणार नाही, टोकणार नाही। आता भात ठेवून आल्यानंतर आपण घराबाहेरच थोडंसं पाणी ठेवायचं आहे। ते पाणी तुम्ही हातपायांवरती शिंपडायचं आहे। तसेच घरामध्ये यायचं आहे, पहिल्यांदा अंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे, अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता। फक्त आपण जो काही उपाय केला तर त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही। भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो आणि मग जो काही उपाय केला तर तो उपाय देखील सफल ठरत नाही। तसेच याच अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या पितरांसाठी देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। घराच्या दक्षिण दिशेला आपण एक दिवा, मातीची पंती प्रज्वलित करायची आहे, याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे, आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे, आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे। ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। यामुळे देखील आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतो व आपल्या घरामध्ये इडापिडा, नजरबाधा ही दूर होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।